नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं काही पाहायला भेटणार आहे की अखेर जीवाने हार मानलेली असते व ऐन वेळेवर नंदिनीने जीवाची साथ सोडल्यामुळे जीवाचा आता प्रेमावरचा विश्वास हा उडालेला असतो. त्याचमुळे नंदिनीच्या आयुष्यातून आता कायमचं निघून जायचं असा ठाम निर्णय जीवाने घेतलेला असतो व नंदिनीच्या घरून जीवा निघून जातो. त्या क्षणी नंदिनीने जीवाला थांबवायला पाहिजे होतं, पण मात्र नंदिनी काहीही करत नाही आणि ती फक्त रडत असते व जीवा तिथून निघून जातो. हे बघत असताना धनंजयला मात्र फारच आनंद झालेला असतो. गुड्डू हा जीवाला अडवण्याचा प्रयत्न करत असतो, पण मात्र जीवा हा रागातच तिथून निघून जातो. शेवटी रिक्षा हा धनंजय पाटलांच्या घरातून निघून जात असतो. तेव्हा शारदा नंदिनीला समजावते की अगं, आता रडून काय उपयोग आहे. बिचारा मागील 21 दिवसापासून तुझं मन जिंकण्यासाठी वाटेल ते करत होतास, पण तू कधीही त्याची किंमत केली नाहीस. त्याचं प्रेम तुला मुळीच दिसलं नाही. तर तिकडे आपण पाहतो जीवा घरी आलेला असतो. सगळ्यांना असं वाटतं की तो नंदिनीलाच घेऊन आला आहे. पार्थ म्हणतो की जीवा, आलास तू, पण नंदिनी कुठे आहेस? तर तिकडे जीवा हा रागातच म्हणतो की कोण नंदिनी? नाही, ती माझ्यासोबत नाही आली. मी एकटाच आलोय घरी, कारण तुमच्या शहाण्या जगात वेड्याप्रमाला अर्थ नाही हे कळून चुकलोय मला. तर इकडे आपण पाहतो वसुंधरा आणि रम्याला म्हणते की अगं, हे तर उलटच घडलं, पण काहीही असो, आपल्या मनासारखं होतंय ना. पार्थ आता जीवाला विचारतो, अरे तू तिथे नंदिनीला समजवण्यासाठी गेला होता ना, मग नक्की काय घडलं? तेव्हा जीवा हा म्हणतो की गेलो होतो ना. हो, गेलो होतो. काळीच कापून हातात घेऊन गेलो होतो. कपडे काढून ठेवावे तसा माझा इगो बाजूला ठेवून गेलो होतो. गुडघे टेकवले, मान खाली घातली, नाक घासलं, पण तरीसुद्धा तिच्यात काहीच फरक पडला नाही. पण मात्र तिच्या मनातील रागाला एवढी दार आहे की समोरच्याचे हाल झाले पाहिजे. बरोबर ना दादा? अरे, आम्ही केलेली एक चूक तुम्हाला दिसते, पण पण नाईट एफर्ट्स कुठे जातात? त्यांची काही किंमत तुम्हाला वाटतच नाही. आता तूच सांग आम्हाला की आम्ही काय करायचं की जेणेकरून तुमचा विश्वास आमच्यावर पटेल. समोरच्याचे किती हाल झाले तरी तुमच्या मनाला काहीच पाझर फुटणार नाही. तर मानेने जीवाला हा शांत करण्याचा प्रयत्न करते व सगळं काही व्यवस्थित होईल असं ती जीवाला म्हणते. जीवा त्याच्या रूममध्ये निघून जातो. तर तिकडे आपण पाहतो आता सगळ्या जुन्या गोष्टी त्याला आठवत असतात. त्याचवेळी गुड्डूचा फोन येतो. फोन आल्यानंतर गुड्डू म्हणतो, जीवा दादा, मला न भेटताच तुम्ही तिथून निघून गेलात. जीवा भैया, नंदिनी भाऊजाईला असं सोडून तुम्हाला जायला नको होतं. तर जीवा म्हणतो की ज्या नात्यांमध्ये माणूस एकतर्फी मेहनत करतो ते कधीच सक्सेस होत नाही. आणि तसंही गेल्या 21 दिवसांमध्ये नंदिनीची नाही तर मला फक्त तुझी साथ मिळाली. प्रत्येक क्षणोक्षणी माझ्या मदतीला उभा राहिलास. काळजी घे. माझं प्रेम तर नाही मिळालं, पण तुला तुझी पिंकी मिळू दे. तर गुड्डू म्हणतो की असं नका बोलू जीवा भैया, तुमचंही प्रेम तुम्हाला मिळेल. जीवा म्हणतो की आमच्या घटस्फोटाचा आता 6वा महिना आहे. तर तिकडे आपण बघतो पार्थने नंदिनीला फोन केलेला असतो आणि म्हणतो की तुमचं खरंच जीवावर प्रेम नाही का? नंदिनीला काळजी वाटत असते की जीवा हा सुखरूप पोहोचला का नाही. तर काव्य रागातच म्हणते, हो पोहोचला ना जीवा घरी, पण तुला एवढी काळजी कशी वाटते? 21 दिवस जेव्हा तिथे तो मरत होता, तुला त्याची काळजी नाही वाटली का? आज तो हार मानून घरी आला, आता त्याची काळजी वाटते का तुला? जीवा बरोबर म्हणत होता की तुम्हाला काळजी करता येते अंतर ठेवून, पण प्रेम करता येत नाही. स्वतःवर समोरच्यावर ताबा ठेवता येतो, पण विश्वास ठेवता येत नाही. असं काही आपल्याला या भागामध्ये पाहायला भेटणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.